राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री स्नेहभोजनाच्या निमित्तानं शिवतीर्थ गाठलं होतं। या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा शिंदेंकडून केला जातोय। मात्र दोनही नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित वाटचाल कशा प्रकारे करता येईल यावर खलबत केल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळतेय। इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीप्रमाणे पुढील काळात परस्परांवर थेट टीका न करता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरे यांनी आज आपल्याला स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आणि त्याकरता म्हणून आपण शिवतीर्थावर पोहोचलो होतो असे ते म्हणतात। या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं देखील त्यांनी स्पष्टच केलं आहे। कधीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला, बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही। आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम होता। नाही, आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना। शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचेच विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत। एकनाथजी शिंदे पण तेच करतात, त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाही आहेत। पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो की आज माहीम विधानसभेला घेऊन जे रागरूप होते त्या संदर्भात काही बोललं नाही। आज मी तुम्हाला सांगितलं, आज राजकीय चर्चा नव्हती, स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते। दरम्यान या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे या संदर्भात लोकशाही मराठीला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, पाहूया आपण। आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची देखील सूत्रांकडून माहिती आहे। पालिका निवडणुकीत एकत्रित वाटचाल कशा प्रकारे करता येईल यावर खलबत झाली असल्याचं देखील कळतंय। पुढील काळात एकमेकांवर थेट टीका न करण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यासंदर्भात देखील या बैठकीअंतर्गत चर्चा झाल्याचं वृत्त आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।